Jani
जय जय सुसवेद्यात्मरूपां देवा तूची गणेशु सकल मत्यार्थ प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधार दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निनाता महायोग पिटे तटे भीमरत्यावरम कुंडली कदातूर मुनींद्राय समागत्य तिष्ठं तमानंद कन्या करो प्रथम
कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगदवंदनीय देहुनिवासी तुकोबराया आणि तुकोबरायांचे कट्टर विरोधक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आता कसं असतं, एकदा पुढं गाडी गेल्यावर माग घ्यायत नाही, मग पुढं कुठं टन आहे का बघावं लागला आणि पुढच्या टन वरून मागे गेलो. विठ्ठल रामेश्वर भट्टांचा 4 चरणाचा तुकोबरायांची महती सांगणारा, तुकोबरायांचा अधिकार सांगणारा अभंग आहे आणि तो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाच्या कीर्तनाच्या सुरुवातीला परिहार म्हणून सालाबाद प्रमाण आज या ठिकाणी तुकाराम महाराजांचं निर्वाण दिवस आणि त्या दिवसाच्या निमित्तानं ही असणारी कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवाकडं, साध्या जीवाकडं, अल्पमतीच्या विचाराच्या माणसाकडे आली, सगळ्यांनी दिली. त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल तुझे वर्णी गुण नाम आईसे प्रेम देही काही काळ. सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो आणि जशी मला जमल अशी सेवा मस्तक हे पायावरी प्रत्येक वर्षी वणी तुकोबरायाची कथा ऐकायची अपेक्षा करू नका. जाऊ शकत नाही तिथं, कारण 10 मिनिटं अजून माझी ह्यात जातेली आणि शेवट 10 मिनिटं लागतेली. 40 मिनिटात तुकोबरायांची कथा सांगू शकत नाही. 40 मिनिटात तुकोबरायांचा कथा सांगू शकत नाही. तुकाराम महाराज केवढा आहे तर महाराज किती टाइम मला सांगू आहे का तुमच्याकडे? तुकोबराय केवढा इथं माझ्यासारख्यानं काय सांगावं, तुकोबरायाचं वर्णन काय करावं? तुकोबरायांचं वर्णन राहू द्या, तुकोबरायाच्या विरोधकात सुद्धा वर्णन मी करू शकत नाही. इतकं मोठं आणूर रेणू या ठोकडा तुका आकाश एवढा. पाठांतर असावं लागतं तेव्हा असं बोलल्या शब्दाला मुखावर प्रमाण येतं. धन्य असावं लागतं, रोज त्याच्यावर लक्ष लागतं. एका दिवशी असं नेट करून जमत नाही. रोज 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 नित्य नेम असावा लागतो आणि जर नेम असला तर त्यातनं घडतं लक्ष्मी वंदन. राहतो. देव नाही, माऊलींची भाषा शैलीच अशी आहे बरं का. काय वैशिष्ट्य असेल कुणाष्ट म्हणाय पाहिजे होतं देव त्याच्याजवळ राहतो, पण लक्ष्मी वल्लभता फार फार माऊलींची भाषा विशेष भाषा आहे हो. काय जागेवर असं शब्द वापरलं आहे, असं शब्द वापरलं आहे की ज्याला कसलीच किंमत नाही त्याला सुद्धा उचलून धरायचं. जसं तुमच्या वळी आता ज्याला कसलंच येत नाही त्याला सुद्धा उचलून धरावं.
तुकोबरायांचं काय वर्णन माझ्यासारख्यानं करावं? तुकोबरायांसारखा मुलगा जन्माला येण्यासाठी देव कधी जन्माला येतो, कधी संत जन्माला येतं आणि कधी जीव जन्माला येतो. जीवाला जन्माला यावं लागतं, संताला जन्माला कधी यायचं ते स्वतः ठरवत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. बोली दे देसी, बोली दे देसी, बोली ह्यांचं विश्लेषण करायचं म्हणलं तर रामायणात जावं लागतंय हो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलीचे ऋषी साच भावी वर्ता. कोण म्हणलं असं हो? कुणाचा शब्द आहे तर देवा शब्द आहे तर देवाचा. राम म्हणला राम, रामानं सांगितलं 12,000 वर्ष वाल्मिक ऋषीने लिहावं आणि जसं वाल्मिक ऋषीनं लिहावं तसंच वागावं. 100 कोटी श्लोकातल्या एका काना मात्र्याचा बदल केला नाही प्रभू रामचंद्रांनी. प्रभू रामचंद्रांनी माहित नव्हतं का 12,000 वर्ष रामायण आधी लिहिलं होतं, मग सीता थोड्या वेळात रावण नेणार आहे, माहित नव्हतं का? पण नाही, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया विठ्ठल. जीव जन्माला यावं लागतं, संत ज्या वेळेस इच्छा होईल त्यावेळेस जन्माला येतं आणि देव जन्माला आणावं लागतं. आता दोन सोडून देऊ, वेळ आपल्याला फार कमी आहे. देवाचं सोडून देऊ आणि जीवाचं सोडून देऊ, हे काय पाठच आहे विठ्ठल. देवाला जन्माला कधी आणावं लागलं, कसं आणावं लागलं, कुठं आणावं लागलं ते तुम्हाला माहित आहे, तुम्ही ठरवा. आणि जीवाला जन्माला कसं यावं लागतं ते तुम्हाला माहित आहे, की तुमचं तुम्ही ठरवा. मी मधनं जातो आणि संत जन्माला कसं येतं हे तुम्हाला सांगतो. संत जन्माला यायसाठी 8 पिढ्याचं पुण्य असावं लागतं, 1-2 नाही. मग तुम्ही म्हणाल संत जन्माला यायला जर 8 जन्माचं पुण्य, तर देव जन्माला यायला किती पुण्य? तसं नाही, तुम्हाला जसं वाटतंय त्याच्या उलट आहे. संत जन्माला यायला 8 पिढ्याचं पुण्य लागतं आणि देव जन्माला यायला फक्त 3 पिढ्याचं पुण्य लागतं. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, हे सगळ्या गोष्टी कुठून सांगायचे म्हणलं तर वेळ नाही, आपल्याकडे फार कमी वेळ आहे. संत जन्माला यायसाठी तुकोबरायांच्या विश्वंभर बाबांपासून आता डायरेक्ट 7 पिढ्या सांगतो. विश्वंभर बाबापासून बोलोबा महाराजापर्यंत 8 पिढ्या झाल्या आणि 8व्या पिढीपर्यंत पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली. त्यावेळेस इच्छा झाली की आपण जन्माला जाऊ विठ्ठल.
तुमच्या सोयीच्यानं जन्माला यायचंय. मग संत कुठं जन्माला येत महाराज? संत जन्माला कुठे येतात? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचे दास जीव कुठेही जन्माला येईल, पण संत कुठेही जन्माला येत नाही. कारण हातात आहे हो, अधिकार आहे कुठं जन्माला यायचं कुठं यायचं नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेतील. कुठं बी नाही संत जन्माला येत. आणि ते तुकोबारायांना जन्म घ्यायसाठी बोलोबा महाराजांपर्यंत 8 पिढ्या भक्ती केली, 8 पिढ्या. आणि तुकोबारायांच्या बोलोबा महाराजांच्या काळात एक असणारा सरदार होता आणि त्या सरदाराने सांगितलं, बोलोबा तुमच्या संग मला पंढरीच्या वारीला यायचंय. ठीक आहे म्हणले, तुम्ही दोघं जोडीनं चला आणि आम्ही दोघं जोडीने येतो. ठीक आहे, पंढरपूरला जायचं ठरलं. दावत घेतो बरं का थोडं ओढत विठ्ठल. जायचं ठरलं आणि दशमीच्या दिवशी संध्याकाळी बोलोबारायसने निरोप पाठवला की आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय. इकडे हवालदार साहेबांनी तयारी केली, दोघही वारीला निघाली. आणि बोलोबा महाराजांनी बोलवण्यासाठी सेवक पाठवला गेला. आणि सेवक पाठवला तर कनकाई माता अतिशय आजारी होती, त्यामुळे एकटा बोलोबा महाराज आणि ही दोघं जण निघाली. परंतु कनकाई माता घरीच राहिली आणि म्हणून साठी फक्त ही दोघच पंढरपूरच्या वारीला गेली. आणि कनकाई मातेच्या हृदयाच्या ठिकाणी सारखी तळमळ होती. पंढरीची वारी, पंढरीची वारी कधी एकादशी आषाढी येईल. जी भक्त आहे ना, जी साधू आहे ना, जी संत आहे ना, त्याच्या मनात दिवसातनं 6 तास नको ती तळमळ चालत नाही. नाही 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 6 बी 8 बी 10 बी नाही नाही नाही. अखंड लागला शे टकळा पंढरीचा, पंढरपूरचा टकळा लागावा. जी टकळा लागावा ना तीच भक्ती आपल्या हृदयाच्या ठिकाणी. ज्या दैशी वासना त्या दैशी कल्पना. विठ्ठल वेळ गेली नाही समयाशी सादर व्हावे. वेळ गेली नाही, अजून बराच वेळ शिल्लक आहे. एवढ्या वेळात सावधवा खटमंग राहायला फक्त 1 तास उरला होता. किती? 1 तास खटमंग राहायला उरला होता. बघा नाथरायांच्या हरिपाठात एक प्रमाण आहे बघा. आता आठवण आहे ती मला, पण नाथरायांच्या हरिपाठात प्रमाण आहे. खटमंग राहायशी उरला 1 तास. हा असं हा विठ्ठल. ठिकाणी तळमळ लागली होती, परंतु जाता येत नव्हतं. कणकाई मातेचा ताप थांबला गेला आणि पंढरीच्या पांडुरंगाने व्यवस्था केली बैलगाडी. आणि एका थोडक्यात कामगाराचं रूप घेतलं आणि पंढरपूरच्या देहूच्या ठिकाणी कणकाई मातेच्या दारात गाडी गेली. आणि कणकाई मातेला सांगितलं, चला तुम्हाला बोलोबाने बोलवलंय. गाडीच्या ठिकाणी कणकाई माता बसली गेली. तिथनं पुढे आली, त्या साहेबाची बायको घेतली आणि त्या बोलोबाच्या पाठीमागे ही गाडी आली. विठ्ठल पंढरपूरच्या ठिकाणी हजारो माणसांची गर्दी होती. एकच तीर्थ आहे या जगात, इकडं तिकडं पळवू
नका बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. जोया देवा साई देव, जोया देवा साई देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. जोया देवा साई देव, जोया देवा साई देव, बळीया माझा पंढरपूरला जाऊन पोचली गेली. पुढं असणाऱ्या नंबर मध्ये बोललो बा महाराजांनी ते साहेब आहेत. पाठीमागे एक 4 माणसं सोडली आणि 4 माणसाच्या अंतरावर कनकाई माता आणि त्या साहेबाची बायको आहे. अगदी जवळ 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 देवाच्या जवळ गेली. रायांनी दर्शन घेतलं विठोबाचं आणि पुढे निघून गेलं. पाठीमागनं कणकाई माता आली आणि विठोबारायांच्या पायावर नतमस्तक झाली. कुठंतरी व्हावा, कुठंतरी व्हावं. अंतकरणात अशी एक तरी जागा असावी की मी त्या जागेवर नतमस्तक होतो. आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून विचार करा, जर आपण कुठंच नतमस्तक होत नसलो, नाही चालणार तसं. कुठं तरी का होईना पण नतमस्तकच व्हावं लागल. ज्याच्या पोटी देव जन्माला येतो ती जर नतमस्तक होत असली, आपण कुठंतरी व्हावं. पण आपण रामाची चूक काढतोय, विठ्ठलाची चूक काढतोय, कृष्णाची चूक काढतोय ऐकून. नाही नाही नाही, असं नाही. नक्की लिंता मनाच्या ठिकाणी बाळगा. हा, लिंत डुबणे को अभिमान, तरणे को लिंता. कुठंही व्हा, आमच्या जागे मी म्हणत नाही, पण जिथं घडल तिथं लीन होण्याचा प्रयत्न करा. ह्या तोंडानं, ह्या मनानं, ह्या अंतकरणानं ज्या देवाला तुम्ही मानचाल त्याला परत विसरू नका. आणि ज्या देवाला तुम्ही मानणार नाही त्याला परत मानू नका मरेपर्यंत. आणि जर तुम्ही 8 दिवसाला देवाला मानत असला आणि परत 8 दिवसानं त्याच देवाला मानत नसला तर तुमची किंमत तुम्ही वाका विठ्ठल. नतमस्तक हो, 1-2 दिवस नाही. 8 पिढ्यात काहीतरी चुकलं असेल कोणाकडे तरी हो. 8 पिढ्यात कणसाला 8 पिढ्या भक्ती केली आणि 8व्या पिढीत कणकाई मातेनं डोकं ठेवलं आणि कणकाई माता अशी पुढे निघाली. आणि कणकाई माता पुढे निघाली. पाठीमागून आवाज आला, कणकाई. आता कणकाईचा असा विचार घडला, बोलोबा महाराजांनी हाक मारली म्हणावं तर पती बायकोला आई म्हणणार, म्हणेल का? नाही म्हणणार. आणि दुसरं कोण माझ्या ओळखीचं नाही, मग हाक कुणी मारली? आता हीच शब्द बोलोबा महाराजांनी सुद्धा पुढे ऐकला. बोलोबा महाराजांनी पाठीमाग बघितलं, कुणीच ओळखीचं दिसेना. डोक्यातनं काढून टाकलं आणि पुढे निघालं. बोलोबा महाराजांसारख्याशी सुद्धा एका बारीवर निर्णय घेता आला नाही. नाही 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 नाही, कधी कधी आपलं चुकतं सुद्धा, कधी कधी आपलं चुकतं सुद्धा, आपला अपभ्रंश होऊ शकतो. मग एका घडीच्या अपभ्रंशासाठी किंवा खरं खोटं न बघण्यासाठी 8 पिढ्या जी वारी केली, 8 पिढ्या जी पुण्य केलं, सोडून द्यायचं? अरे असं कसं शक्य आहे? एक बार खात्री तरी. म्हणून बोलोबा महाराजांनी पाठीमाग पाहिलं गेलं, विषय सोडून दिला आणि पुढे निघाले 2 जण. परत पुढे गरुड खंबापाशी आले आणि गरुड खंबापाशी आल्यानंतर परत आवाज आला, कणकाई
मग मात्र बोलू महाराजांनी वाटलं, खात्री झाली कोणतरी का होईना पण आवाज देतोय. पाठीमागं गप घेतलं तर पंढरीच्या पांडुरंगाच्या तोंडात आवाज आला होता, विठ्ठल. आणि बोल्लोबरायांनी सांगितलं 8 पिढ्या झाला मी वारी करतोय, पण अजून देव बोलला नाही. आणि आज देव हाक मारतोय. पाठीमागे फिरलं गेलं आणि बोल्लोबाने सांगितलं, कणकाई अरे ते देव तुझ्या संग बोलतोय, काय म्हणतोय बघ. कणकाई माता माघारी गेली आणि देवा पुढे हात जोडलं, देवा बोला. त्यावेळेस कणकाई मातेला देवानं सांगितलं, आय 8 वर्ष झालं भक्ती चालली, वारी चालली, कुणीच काय मागित नाही. तो आज आली माझ्यासाठी काहीतरी माग. पण ती बोल्लोबा महाराजांची पत्नी होती, 8 पिढा पुण्य केलं होतं आणि तिच्या पोटी तुकोबराय जन्माला येणार होतं. ती काय सामान्य होती काय, स्वार्थापोटी मागणारी नव्हती, अजिबात मनात स्वार्थ नव्हता. आणि कणकाई महाराजांना हात जोडलं आणि सांगितलं, देवा देवा अरे 8 पिढ्या आमच्या खानदारानं काय मागितलं नाही आणि आज मी मागू, म्हणजे तुझं नेमकं काय चाललंय. अरे जर तुलाच मागायचं असलं तर माझ्याकडे माग, मी देते तुला. त्याला एवढंच पाहिजे होतं. चतुरा तो हुशार आलं होती आणि जे हुशार असतं त्याच्या डोक्याला डोकं लावत बसायचं नसतं. आपलं 4-6 महिने वर्ष 4-5 वर्ष वाया जाते, कारण ती हुशारच आहे ना, ती हुशारच असतं, त्याचा काय विषय आहे. हुशार होता हो, कणकाई न मागावं ही त्याची इच्छाच नव्हती. कणकाई न मागावं ही देवाची इच्छाच नव्हती, पण कणकाईचा विश्वास घ्यायचा होता. छतीला हात लावून सांगितलं, देवा मला माग म्हणतोय त्यापेक्षा तूच माग. म्हणलं मी काय मागावं, जगाचा मालक आहे मी, सगळ्याला ती तुम्ही, सगळ्याला पुरवी तुम्ही, ज्याला पाहिजे त्याला मी कधी कधी होतं बरं का असं आपल्या कोणी, त्याला काही इलाज नाही होता. ती 6 पैकी 1 आहे, भल्या त्यानं विटंबना केली. आपलं तर काय विषय आहे तेव्हा. आणि खरं सांग का, अशाच वेळेला माणसाकडं पाप घडतं. अगदी शब्द कुरून ठेवा, कुरून परत कधीच नाही तुम्हाला मिळणार. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. नीट आहे का, सत्ता, संपत्ती आणि तारुण्य ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील ना, त्याच वेळेस पाप घडतो. तोपर्यंत पाप घडत नाही. विठ्ठल पुण्य कवा घडतो, पुण्य कवा घडतो, यापैकी याच्या विरुद्ध जायचं. ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस मनात जातेल्या त्यावेळेस पुण्य घडतं, नाहीतर पुण्य घडत नाही. विठ्ठल कणकाई मातेनं हात धरून सांगितलं, देवा अरे माग तो मागावून मी देवा, मला या जगाची आई म्हणते ती, माझ्या नावात काय आलंय का ध्यानात? कुणाचं नाव आहे? कणका ही माझ्या नावात आहे. आणि आईचं अंतकरण असं असतं, जी मागची ती दिलं. माग देवाची आई व्हायची ताकद त्या कणकाई मातेच्या ठिकाणी होती. देवानं सांगितलं, आई जरी असली तरी माझा विश्वास सांगता येत नाही बाबा, काय सांगतात. कारण मी मागतानाच असं मागणार आहे की जे मला कधीच मिळलं नाही असं. आणि त्यावेळेस काय कणकाई मातेनं सांगितलं, अरे 8 पिळा गरुड खांबाच्या समोर उभं राहून तुझ्या पुढे हात जोडलं ते माग, तू तो मागायचं मी द्यायचं. आणि त्यावेळेस कणकाई मातेनं हात जोडून कणकाई मातेच्या पुढे देवानं हात जोडलं आणि म्हणले, आई एक वेळ तू माझी आई हो आणि तुझ्या कुशीत मला जन्म घेण्याची संधी दे. विठ्ठल
काही मातेनं सांगितलं अरे आधीच दिलं होतं, परत द्यायची गरजच नाही होय म्हणून सांगितलं होतं आधीच. आम्ही शब्द माघार घेणारी माणसं नाही नाही नाही, स्वरत्तापुटी अजिबात नाही. शब्द नाही माघारी घेणार आणि कधीच बदलणार नाही. कारण काही मातेनं सांगितलं आणि ती आई असते, ती आई असती. जगाच्या ब्रह्मांडाची आई होण्याची ताकद त्या कणकाई मातेला दिलं. बोलोबा महाराज आणि तुकोबा महाराज, कणकाई माता देहोला आली आणि देहोला आल्यानंतर थोडं दिवस गेलं आणि कणकाई मातेला दिवस गेलं. काही दिवस संपलं गेलं आणि काही दिवसानंतर एक पुत्र रत्न प्राप्त झालं आणि ती म्हणजे तुकोबाराया विठ्ठल. सांगत होतो हे तुमच्या लक्षात आलं का? संत कुठेही जन्म घेत नाहीत, पवित्र ते कुळ पावन तो देश. कुळ पवित्र असावं लागतं, देश पवित्र असतो. अजून आपण पवित्र नाही. कुळाचा विषय घेता कुठं 15 दिवस झाले नाहीत अजून. अय जागाय का? 15 दिवस झालं नाही तर आपण स्वच्छ झालोय त्याला. ही बोलणं अंदाजे नाही. छताडावर हात ठेवा आणि छताडाला हात लावून विचारा आपण स्वच्छ झालो कुठनं? स्वच्छ झालेला दिवस झालं किती? वेळ गेलाय किती? आपल्याकडे अधिकार किती मोठा आहे? या गोष्टींचा विचार करा, नाहीतर पुनरपि जननम जनने जठरे. किती वेळा सांगू का कसं करू? दुःख जर सांगत बसलो तर एवढं दुःख संपायला आपली 20 मिनिटं निघून जातील. आता सांगू कसं? जाव कोणी कळलं असं झालं या पुढं. त्या कधी कधी होता सागाव बोललो नाराजाचे कधी मान्य करून घ्यायचं असतं सगळं. नाही मान्य करून गेलं तर आपण त्याच्या देत ना, नाही जर मान्य करून घेतलं तर. पण मनापासून सांगतो असं झालंय माझं की जिजा मातेनं भाकरी घ्यावी डोक्यावर. ती जिजा बर का आवली तुकोबारायची, तिनं भाकरी घ्यावी एका टोपल्यात, हातात बोफळा. हा गरीबी असते तिथंच भक्ती असती. बोफळा तू म्हणाल बोफळा कशाला? तुम्हाला नाही कळणार. ती ह्यातल्या एक दोघा चौघांनी कळल बोफळा कशाला. ती बाकीच्यानी फक्त ऐका. बोफळ्याच्या बांगडीत पडू नका. बोफळा ती बोफळा, हातात बोफळा, डोक्यावर भाकरी आणि देहच्या बाहेर यावं आणि चाकणच्या रस्त्याला लागावं, चाकणकडे निघावं आणि पुढं तिथे गेल्यावर 3 वाटा फुटावे त्या. आणि 3 वाटा फुटल्या की तिला प्रश्न पडावा भंडाऱ्यावर जाऊ, भामचंद्राव जाऊ का गरुड्यावर जाऊ, कुठं जाऊ? बरं आता तिकडं जाऊन फायदा बी नाही. दड काय फायदा आहे? तिकडं का पाकिट मिळायचंय? मग काय तिकडं फायदा आहे मला सांगा की? भाकरी घेऊन जायच्या, बिचाऱ्याला जेवाय वाढायचं, खाय घालायचं, माघारी यायचं. बरं माघारी आल्या घरच्या वस्तूची तर भाकरी करायची का? नाही. लय गरिबी, नितांत गरिबी, अत्यंत श्रीमंती आणि गरिबी भोगणार जर संत म्हणलं तर फक्त तुकोबाराया. तुकोबारायांचं एवढं श्रीमंत ही कोण नव्हतं आणि तुकोबारा एवढं गरीब ही कोण नव्हतं. आज सुद्धा काय माणसं आहे ती बरं का, त्याच्या खिशात 1 रुपया नसला ना कधी कळू देत नाही समाजाला.
आणि त्याच्या खिशात 1-2-4 लाख जर शिल्लक असलं कळूच देत नाही, फुटूनच देत नाही. काय भानगड असते कोण. तसं आमच्या तुकोबरायांना नाही कळू दिलं बरं का. अख्खं आयुष्य संपलं. श्रीमंत 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 65 लाखांची जगिरी आमच्या तुकोबरायांची. आणि गरिबी 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 गरिबी, किती गरिबी. दुसऱ्याच्या बांधाच्या उंबराच्या झाडाच्या उंबर तोडून आणावी ती, दळावी ती, त्याची भाकरी करून खावी. किती गरिबी. त्याच्या पुढची गरिबी सांगू नव्हती सांगायची, पण सांगतो किती गरिबी किती गरिबी. जिजाबाईनं स्नान करण्यासाठी बसावं, आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आंघोळ करण्यासाठी बसावं, अंगावली साडी काढावी आणि वर नाहणीच्या त्या कुडावर ठेवावी, लहानसं फडकं अंगाला गुंडावं, स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतर ती अंगावलं फडकं काढून टाकावं आणि तीच साडी घ्यावी आणि परत अंगाला गुंडावी. किती गरिबी किती गरिबी. हा मग फुकाट म्हणलं नाही तर महाराज मगाशी, तुका आणू रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा विठ्ठल. काय तुकोबरायांचं वर्णन आपण करावं. 15 दिवस बोलावं लागलं का नाही. 15 दिवस बोललं तरी सुद्धा तुकोबरायांचं चरित्र संपणं शक्य नाही हो. 15-20 मिनिटात काय तुकोबराया सांगावं होतं आणि काय तुकोबरायासनी कळणार आहे. काय कुठला दृष्टांत सांगू आणि कुठली कथा सांगू तुकोबरायाची. काय अधिकार सांगू तुकोबरायांचा. फार मोठा अधिकार असणारा तुकोबरायांचा लहानसा जन्म झाला. बघता बघता तुकोबराया मोठं झालं आणि तुकोबराया मोठं झाल्यानंतर लग्न झालं. पहिलं लग्न झालं. अन्न करता पहिली पत्नी रखमा नावाची वारली गेली आणि पहिली बायको अन्न करता मरली. तरी सुद्धा तुकोबरायासनी अतिशय श्रीमंत माणसानं मुलगी दिली. कोण हो त्यांचं नाव आबाजी गुळवे. ते केवढं होतं माहित आहे का. होय आपल्याला वाटत दसरा पुंडे मोठा आहे. तुकोबरायांचं सासर केवढं होतं तुम्हाला माहित आहे का. नसलं तर सांगतो. तुकोबरायांच्या सासऱ्याकडं 3600 एकर ऊस होता. किती बरोबर आहे का. 3600 मला किती 3600 एकर ऊस. 3600 एकर ऊस कुणाच्या घरी होता. तुकोबरायाच्या बायकोच्या बापाच्या घरी. पाणी कशाने पित होती. होय तुकोबरायाची बायको तुकोबरायाच्या घरी पाणी कशाने पित होती. हा ऐकायसाठी नाही, ऐकायचं सोडून द्या. हे काय घेतलंच आहे. ह्याचं काय असतं तेव्हा हे असं ही विषय सोडून द्या. पण ऐका, आपल्याला पोरी बेत्या मुली बेत्या आणि सुना सुद्धा येत्या. 3600 एकर ऊस त्या बापाच्या घरी होता ना, त्याची पोरगी नवऱ्याच्या घरी खापराच्या गाडग्यानं पाणी पित होती. विचार करा बापानं जरा. पुरीला एक शब्द नवरा बोलला तर बाप फेकून फोन करतोय. नाही 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 असं करू नका. अरे ताकद असावी लागती, सहन करायची ताकद असावी लागती आणि समजून घ्यायची सुद्धा ताकद असावी लागती. नाहीतर त्याची म्हणाय उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. थोडं थांबा अंदाज काय आहे की थोडासा बिगर अंदाज काढता सगळं चाललंय आपलं. काय काय हरकत आहे मला सांगा. आजची गडबड करायची, अजून 8-15 दिवस देऊन बघू काय होतंय. नाही 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 पण विनाशकाली विपरीत बुद्धी विठ्ठल. स्वतंत्र होतं. बारकाच जीवनावर बोलू थोडस आणि पुढे जाऊ. एक दिवस तुकोबराया पंढरपूरला आलं. पंढरपूरचं दर्शन घेतलं. परत माघारी गेलं. आवलीची काय अवस्था आहे पाहिली गेली. विणा उचलला गेला आणि भंडारा डोंगरावर निघून गेलं. परत माघारी आलं आणि परत माघारी आल्यानंतर घरी काही खायला नाही अशी अवस्था झाली आणि आवलीला वाटलं सगळं संपलंय.
सांगायची ना, कसं सांगू कशी गरिबी झाली हे सांगायला वेळ कुठं आहे. तुकोबरायांची गरिबी कशी झाली ही जर सांगावं म्हणलं वेळच नाही हो. म्हणून डायरेक्ट गरिबी झाली. अन्न करायची वेळ झाली. जनावर अन्न पाण्या वाचून मेले. पहिला मुलगा संतोष तीही वारला गेला. आणि ती वारल्यानंतर आवलीला असं वाटलं आपल्या बाप्पाच्या घरी भरपूर श्रीमंती आहे, जाओ आणि काहीतरी आणू आणि तुकोबरायांनी व्यवसाय करायला पाठवू. आवली डायरेक्ट गेली, लगेच जाती गडबड असल्यावर लगेच गेली आणि एक बैल आणि थोडस पैसे घेऊन आली. आणि पैसे घेऊन आली आणि महाराजांनी सांगितलं, महाराज भांडवल एवढं आणलंय, ह्याचा काहीतरी व्यापार करा म्हणजे आपण पोटभर जगू. विठ्ठल ऐकावं म्हणून साठी मिरच्याचा व्यापार करायला सुरुवात केली. डायरेक्ट मिरच्या खरेदी केल्या. अहो लगेच त्याला काय वेळ लागतो कीर्तन आणि लगेच कोकणात विकाय गेलं. 5 मिनिटात कोकणात पोहोचलो. सुंदर असं झाड बघितलं गेलं गावाच्या जवळ. झाडाखाली अंतरून टाकलं. मिरच्याचा आधी एक पोत ओतलं, इशक पोती मागं ठेवली आणि मिरच्या विकायला बसलं. विकाय बसलं की पहिलं गिरायक आलं आणि विचारलं, महाराज मिरच्या कशा? 10 रुपये किलो देता का? लगेच न्या. 10 रुपये किलो मिरच्या गेल्या आणि ती होती लेडीज. ती लेडीज होती. व्यापार चालू झाला. बघता बघता गावात बातमी कळली गेली. दुसरी 4 गिरायक आली. एक जण त्यात हुशार होतीच. ती लगेच म्हणली, महाराज उधार. घेऊन जावं, काय हरकत नाही. पहिली 4च किलो मिरच्या रोख विकल्या आणि दुसरीनं उधार नेहा आणि दुसरी उधार घेऊन गेली. तिनं तिसरीला सांगितलं, चौथीला सांगितलं आणि हे सांगता सांगता बऱ्याच जणांची माहित झालं. 5 किलो नेली, कोणी 10 किलो नेली, कोणी 20 किलो नेली. माझ्यासारखे काय गाव होतं आणि ते आलं. म्हणले, महाराज लगीन आहे, पोत नेऊ का? ते पोतच घेऊन गेलं. सगळ्या मिरच्या संपल्या आणि फक्त 40 रुपये जमा झालं. आजच्या काळात 40 रुपये जमा झालं. दिवस मावळा गेला. पोटाला अन्न नाही, काही नाही. महाराजांनी विचार केला, आपलं कसं होईना पण बैलाचं काय. आणि तुकोबा महाराज उठला, किराणा दुकानात गेलं, 40 रुपयाचा गुळ आणला आणि बैलाला खाय घातला. पैसाच नाही. आता गावच्या पाटलाला प्रश्न पडला, या भावाचं कसं. पाटलाला विचार केला आणि ती करंट पंढरीच्या पांडुरंगाला पोचला गेला. पंढरीच्या पांडुरंगानं उडी टाकली. आता गडबडीत बोलतो, काय करू, 20 मिनिटं राहिली. पंढरीच्या पांडुरंगानं विटेवरनं उडी टाकली. तसं तिथं आलं. प्रत्येकाच्या पैसे गोळा केलं. काय देते ती काय नाही. सगळ्यांना वाटलं बरं झालं. कुणाला काय कळतंय, कुणाला काय कळतंय. माणसावर दूध पित असताना डोळं जागत, जग नाही का जागत महाराज. मग दूध पिणारे मानणार असं समजावं की सगळ्याला कळतंय पण मी पितोय. पापच नाही लागणार. विठ्ठल अतिशय सोपा मार्ग. सगळ्याला कळतंय पण मी पितोय. मान्य असलं तर करा, नसलं तर विषय सोडून द्या. विठ्ठल कुठलं पैसे कुणाला माहित आहे तेव्हा. पण ती देव होता त्याला काय सांगावं लागत होतं का? यादीच काढली, कुणी किती आणले, कुणी किती आणले, कुणी किती नेले. बऱ्याच जणांनी पैसे दिलं. विठ्ठल आणि सगळं पैसे गोळा केलं. गावातल्या पाटला पैसे नेऊन दिलं आणि पाटलानं तुकोबराय पैसे नेऊन दिलं आणि तुकोबराय घरी घेऊन आलं. सांगायचं तात्पर्य एवढं, तुकाराम महाराजाचा अधिकार एवढा मोठा होता. अधिकार एवढा मोठा होता की नुसतं नाव जरी घेतलं तुकाराम महाराजाचं तरी मला सुद्धा भीती वाटत. तरी सुद्धा यमाला थरका
पाक सुटल एवढी ताकद त्यांच्या नावाच्या ठिकाणी होती. आणि असं करता करता एक दिवस तुकोबारायांचं लोह गावाच्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन चालू असताना संताजी जगनाडे यांचा असणारा मुलगा त्या संध्याकाळी ताप आलेला होता. आणि संताच्या जगनाड्याच्या मंडळीनं सांगितलं, बाबा कीर्तनाला महाराज आज जाऊ नका तुम्ही, बाळाचं काहीतरी बघा. पण बाळाचं काय न बघता संताजी जगनाडे कीर्तनाला निघून गेलं. एक तासभर झाला कीर्तन चालू झालं, विठोबा रखुमाईला बाळान जीव सोडून दिला, जीव सोडला. बिचारीने जसं बाळ उचललं तसं तुकोबारायांच्या पुढे नेऊन आपटलं. असं लय जोरात आपटलं. आणि जसं आपटलं महाराजांनी सांगितलं, तुझ्यामुळं आता काय बाळाचा तुकाराम महाराजाचा आणि मरण्याचा काय संबंध आहे का? पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुमच्यामुळे बाळ मरलं. ती म्हणले कसं काय? जर माझा नवरा कीर्तनाला आला नसता, दवाखान्यात नेलं असतं, बाळ जगलं असतं. तुकोबारायांनी मान्य व करायचं मान्य कधी कधी अहो काय देत असतं तेव्हा घ्यायचं मान्य करून. आणि नाहीच मान्य करत बसलो तर असंच हुडकत बसावं लागेल ना. तुकोबारायांनी मान्य करून घेतलं. आणि मान्य करून घेतलं म्हणजे थांब थोडा वेळ. आणि विठोबा रखुमाई भजनाला सुरुवात केली. विठोबा झालं. आणि विठोबा रखुमाई भजन का आपल्या वणी होतो जमलं तर असलं. ते तुकोबारायांचं भजन होतं, मनापासून होतं, अंतकरणापासून होतं. तीन तीन दिवस न उठणारी व्यक्ती होती तुकोबाराया. त्यांचं भजन होतं. आणि जसं भजन झालं तसं बाळ उठून बसलं. आणि हे असणारा पराक्रम कोणी बघितला? रामेश्वर भट्टांनी बघितला गेला. आणि अभंगाचं दुसरं चरण केलं. धन्य शास्त्रीने पाहिलं गेलं. आणि रामेश्वर शास्त्राच्या तोंडातनं सहज शब्द गेला, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. एवढं बघता बघता गावातली सगळी गोळा झाली. आणि सगळ्यांनी ठरवलं तुकोबारायांचं नाव होतंय. कधी कधी चांगल्या गोष्टी माणसाला आडवेत बरं का. नीट शब्द ऐका, नीट. माणसाकडे लय स्वरूप चांगलं नसावं, माणसाकडे लय पैसा नसावा, माणसाकडे लय गोडवा नसावा, माणसाची किंमत वाढवली. कधी कधी माणसाची किंमत वाढणं हीच त्याचं शत्रू वाढवतो. हृदयाला हात लावून बघा नीट. खरं तर माणसाचं वैरी कोण वाढत असतं, शत्रू कोण वाढत असलं तर फक्त हीच. पेताड्याला विरोधकच नाही हो. हाय का? पेताड्याला विरोधकच नाही. जी 4-6 महिन्याला राणी कल संसार सगळा तोडीला लागल, विरोधक नाहीच.
तू म्हणशील ती दिशा, पण असा परपंच करायला लागावा, अशी माळ घालावी, असा बुवा होण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला कुठंतरी जमायला लागावं. अहो शत्रू सगळं लगा म्हणले आमच्यात काय नव्हती विद्युत नाही येऊन हे तर कोण आहे का नाही विठ्ठल. चांगलं बी नसावं आणि थोडं उशिरा कळलं हो, लेट कळलं, लेट जरा आधी कळायला पाहिजे होतं आणि जरा आधी कळलं असतं ना बरं झालं होतं, पण कळलं हे चांगलं. कळावं कधीतरी माणसाला, नाहीतरी हे आयुष्य जर एकदा गेलं सगळं वाटोळं होईल. तो कोपरायची वाहवा होती या मागची शेंडर मेंढर गोळा झाली हो, लय चापरी, तिथं बस तिथं बस, शिकोडलं बोलू तिकोडलं बोलू तिकोडलं बोलू आणि लगेच धर्म ह्याच्यात गेली सभेत आणि सांगितलं. काय सांगितलं हो? अरे म्हणजे ती तू का काल काम करत होता, भाकरी नाही खायला आणि त्याचा आपण घेऊन नाचते ती, त्याच जेवायची पंचायत आहे. अहो खरंच जेवायची पंचायत आहे आणि त्याचा आपण घेऊन नाचते. विचार करायचा तरी आता ते पंडिताला काय बरं वाटलं, मला मानत नाही त्याला, त्याला म्हणते ती मग नाही तसं त्याला म्हणाली आपण घेऊन. हे सांगेल तसं ऐकणार, विश्वास ठेवणार, खरं उचलला मग पाठ 5 घेऊन आलं महाराज तुम्ही म्हणसाल असं. आणि महाराजांनी सांगितलं उचला नदीत बुडवा, लगेच उरकावं लागतंय. 7 मिनिटं बाकी आहे, नेलं आणि नदीत बुडवलं. 13 दिवस तुकोबरायातून उठलं नाही तर आणि उठलं नाही तर आणि मग काय झालं या अभंगाचं 3रं चरण. पहिल्यांदा नाव घेतलं तर यम भेटूया, कीर्तनात पोरग मेलेला आणलं तर जिवंत होत या, आणि वह्या दगड बांधून नदीत उडवल्या, नदीत तरी वर येते ते. हे कुणी बघितलं? कुणी? भावानं, बहिणीनं, जवळच्या माणसानं, कोणी शेजापाजाऱ्याने ज्याला 5 रुपये दिले तरी ज्याच्या उपकार आहे त्यांनी बघितलं, जावयानं, सासून, अशा जवळच्या माणसानं बघितलं नाही हो. अख्खी 45 वर्ष कट्टर वैरत्व ज्यानं केलं ना, किती अख्खी नाही सॉरी माघार घेतो शब्द, अख्खी 40 वर्ष किंवा 38 वर्ष ज्यानं कट्टर वैरत्व केलं. कट्टर वैरत्व, कुठं भाकरी खाऊन दिलं नाही, कुठं जेवण दिलं नाही, कुठे फिरून दिलं नाही, कुठं इकडं तिकडं मान सुद्धा फिरवून दिलं नाही. घोड्यावाने असं बांधायचं म्हणले आता तो तसं ते वरातीच्या घोड्याला असतं बघा जापड, तसं म्हणजे तो आता जापडच आलाय, तू सारखा मान इकडं तिकडं फिरवतो. असं कोण म्हणत होतं? 38 वर्ष ज्यानं कट्टर वैरत्व केलं ना, त्यानं तुकोबारायला सांगितलं हेतनं पुढं कसं वागायचं. आम्ही नाहीतर बघावं लागेल तुझ्याकडं. राजा हो सावध व्हा, वेळ गेली नाही. जागवा, अंतकरण हलवून थोडंसं बघा. आणि त्या कट्टर वैर्यानं ह्या 3 गोष्टी बघितल्या गेल्या आणि सहज कट्टर वैर्याच्या तोंडातनं शब्द निघालं की अभंगाचं 4थं. हे मन रामेश्वर भट्ट दो
ते विरोधकानं बोलायला सुरुवात केली. धन्य तुकोबा समर्थ म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही दुजा. हेच प्रमाण कणकाई आई ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाला म्हणली होती ना पाहिजे ती देती, त्यावेळेस आईनं कुश दिली होती आणि पंढरीच्या पांडुरंगाने तिच्या पोटी जन्म घेतला होता. त्याचा फिरवून टर्न मारून पुरावा हे तपू बघा. थोडासा अभंगाचा अभ्यास करा, अभंगाच्या अभ्यासावर विचार करा. जगाला सांगायसाठी करू नका. जगाला सांगायसाठी केलेलं ज्ञान नसतं, स्वतःसाठी ज्ञान असतं. आणि ज्यावेळेस ज्ञान असतं ना त्यावेळेस दुःखात आनंद पैदा करायची अक्कल त्याला येते. म्हणून साठी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. जे तिथं शब्द दिला होता ते रामेश्वर भट्ट दुजानं सांगितलं, तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि तुकोबराय ही वेगळी नाही, ती विठ्ठल. तुकोबरायांचा प्रवास संपला असं धरून चालू पुढे बघता बघता एकादशी फाल्गुन शुद्ध एकादशीला तुकोबराया पंढरपूरला गेलं. लगेच गेलो. 6 मिनिटं राहिली ती. काय करू दमानी कसं घालू. 6 मिनिटं राहिली ती. पंढरपूरला गेलं आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला हात जोडलं. देवा निघतो आता बर का, बस हे झालं ते काय थोडं झालं का, झालं ते थोडं नाही भरपूर झालं. जातो परंतु ही शब्द पाठीमाग आमची माऊली रुक्मिणी माता ऐकत होती. ए तुकोबा थांब जरा, थोडं थांब. अरे पुढं शिमगा आलाया, दुलवड आलिया, धुलीवंदन आलंया, तू जातोच कसा, एवढं वस्तूवर थांब रे. बरं म्हणले ठीक आहे. चंद्रभागेच्या ठिकाणी वाळवंटाच्या ठिकाणी एक सप्ताह करू आणि सप्ताह संपला की तू आपोआप निवांत जा, आमचं काही अडचण नाही. 5 दिवस कार्यक्रम संपला गेला. तुकोबरायांच्या घरी देवाला पाहून या घराशी आज आले ऋषिकेशी काय करू 4 दिवस. हा हे अभंग तुम्ही बघून घ्या. तिथनं पुढं संपलं गेलं. कीर्तन हरिपाठ सप्ताह संपला गेला. शेवटचं काल्याचं कीर्तन तुकोबरायांनी केलं आणि चला म्हणले आता असणार कुठं तर आपण इंद्रायणीच्या काठावर जाऊ. इंद्रायणीच्या काठावर गेलं. तुकोबरायाचं कीर्तन चालू झालं. सगळी संत मंडळी टाळ वाजवते ती आणि विठ्ठल 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 असा अभंग भजन चालू झालं आणि अचानक विठ्ठल नाम बंद झालं. विठ्ठल लोकांनी बघायला सुरुवात केली. अरे म्हणले महाराज कुठं आहे, महाराज कुठं आहे, महाराज कुठं आहे, महाराज कुठं आहे, महाराज कुठे गेलो. तुकोबरायांचा पहिला जन्म राक्षस कुळात झाला. पटलं तर मान्य करा, नाहीतर करू नका. ते सांगाय वेळ नाही. राक्षस कुळात झाला भक्त प्रल्हाद म्हणून. आता आला असेल लक्षात. आणि त्याच भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपाने मारण्याचा प्रयत्न केला आणि हिरण्यकश्यपाला कुठल्याही अवस्थेत मरणा. त्यावेळेस हिरण्यकश्यपाला एक बहीण होती होलिका. होलिका नावाची बहीण होती. ती आता तिकडं होती पण कधी कधी नाक खुपसा इकडं याय नाही पाहिजे होत पण आली. आली असेल गेली असेल आली आणि म्हणले दादा इतका काय माझ्यासारखी बहीण असताना एका बहिणीने एका भावाचं वाटोळ केलं. रावणाचं वाटोळ कोणी केलं. कसा असतं का पुरावा असावा नाही तर काय जर नक्की नसती रावण मेला असत का. काय गरज आहे का तशी हिनं खरं इकडे याय नाही पाहिजे होतं पण आलीच. आली म्हणजे देवा दादा मला एक वर आहे काय, मला अग्नी पोळत नाही. अन्नावताच पोळत तिला अग्नी. मग काय करू. मोठीशी चित्तारच बनले आणि चित्तार रचून त्या चित्तेवर मी बसती आणि भक्त प्रल्हादाला मांडीव घेतली. अग्नी मला पोळत नाही आणि भक्त प्रल्हादाला मारल्या जाळल्याशिवाय राहत नाही. याला बरं वाटलं. अरे थोडा विचार कर की कोण काय सांगेल, कोण काय सांगेल. जाळ तुका सगळं आपल्याकडे असावं थोडस नॉलेज, थोडीशी अक्कल. 5% राहिलं. देवानं जन्म दिला, मेंदू दिला, बुद्धी दिली, काय वापरावी का नको सांगले सगळं. नाही क्षण सुद्धा ऐकाय पाहिजे.
ऐका नाही पाहिजे होत पण ऐकलं. म्हणले ताई तू सांगती ती सगळं बरोबर. अहो लगेच चिता रचली, चितेवर होलिका जाऊन बसली. त्याच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसला आणि भक्त प्रल्हाद बसला, अग्नी लावून दिली. आता ही चतुरा तो शिरोमणी, ज्याच्या सत्तेशिवाय जळाचं प्राण हलत नाही, त्याला काय कर म्हणून सांगावं लागतं का? पिटवून दिलं आणि पिटवून दिल्याबरोबर जे आशीर्वाद होलिकाला होता ते देवानं भक्त प्रल्हादाला दिला आणि होलिका जळून राख झाली. पण शिमगा होळी का झाली? ही होळी झाली, वर दोघं जण बसली, त्यात ती पिटवून दिलं, पण त्याच्या भोवतानी फिरून बोंबलायचं का? काय भानगड आहे? खाऊन पिऊन घरात पोळ्या, बाहेर बोंबलायचं चांगलंय का? बोंबलायचं नाही, त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे. जी भक्त प्रल्हादाची भक्त होती ना जवळची, चार, त्यांना वाटलं आमचा भक्त प्रल्हाद जळून मेला, जळून मेला, जळून मेला. त्यांना इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, त्या जाळाच्या भोवतानी बोंबलत पळत होती, बोंबलत फिरत होती, भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद म्हणून. आणि म्हणून सटी होळीच्या भोवतानी बोंबलत फिरावं ही तुकोबराच्या पहिल्या जन्मात झालेली गोष्ट आहे. आता ही पिटवून देणारी घरी आली होती, पिटवून देणारी घरी आली होती. जी बोंबलत होती का, त्या बोंबलत वाल्याने इजलं का वर बघितलं तर भक्त प्रल्हाद वरनं खाली येतोय. त्याने हसायला सुरुवात केली, घरी गेली आणि पोळ्या करायला लावल्या आणि पोळ्या करून खाल्ल्या. ही काय झालं? होळी. आता जी पिटवून घरी गेली होती का, ती आधीच पोळ्या खात होती. म्हणजे आता भक्त प्रल्हाद गेलं, बघता बघता रात निघून गेली आणि दुसरा दिवस उगवला. काय म्हणते ती? काय काय दुसरा दिवस उगवला आणि सकाळ बघितलं तर मारुतीच्या मंदिराच्या पुढे भक्त प्रल्हाद. आता आमचा प्लॅन सगळा फेल गेला, योग नाही, लय गेलं, फक्त सांगितलं नाही तर आता यो काय केलेला डाव कधी चालत नाही हो. फार अवघड आहे. सकाळचं बघितलं मारुती देवळा पुढे भक्त प्रल्हाद. मग गेली हिरण्यकश्यप, म्हणले भक्त प्रल्हाद जिवंत आहे. म्हणले होलिका बघा की, म्हणले कुठं आहे? होलिका जळून राहा. मग यांना वाईट वाटलं. मग आता दुःख ज्या वेळेस झालं, कशाचं? होलिका जाळलेल्याचं. आता दुःख सहन करायसाठी काय करावं? तुमचं काय मत आहे? दुःख संपवायचं असेल तर सुख मिळवावं लागेल, आणि सुख मिळवायचं असेल तर पंढरपूरला जावं लागेल. तुमच्याकडे प्रमाण आहे मला माहित आहे, पंढरपूरला जावं लागेल. पण ह्याच्यापेक्षा काय हुशार आहे काय? म्हणले कवा पंढरपूरला आणि कवा दुःख संपायचं. मग सोडूनच जाऊ. टाकले सगळ्यांनी, दुःखच नाही, दुःखच संपवलं. आणि म्हणून साठी होलिका मेलेल्याचं दुःख संपवायसाठी दुसरी दिवशीचा जी कार्यक्रम चालतो ना, पेयचं खायचं, ती कार्यक्रम त्याच्यासाठी केला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या सणाचा आणि तुकोबरायाचा संबंध असा लागतो, जी भक्त प्रल्हादाच्या पार्टीच्या इथे होळीचा सण साजरा करते ती, आणि जी होलिकाच्या पार्टीच्या इथे ना, तुम्हाला कुणालाच ऐकवलं नाही, नुसतं घ्या माझ्याकडंच बोलून. हा नावा येतो एखाद्या बाहेर असलेला आमचा जायचं. हा नका करू रे, आपण ठरवा कुठल्या पार्टीचं कोण आहे कुठल्या. अरे अशी तुझ्यासारखी सांगणारी किती दावली वाजत असे बोंब नाही किती कानी. तुकाराम महाराजांनी हात टेकला, बुमलून मिळो समाज. तू काय सांगतोय म्हणले, तुझ्यापेक्षा किती विचार आम्ही असो. सालाबाद प्रमाणे बीज सुंदर असे असणारी वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तुकोबराया, या महाराष्ट्रातलं खरं सुख आज संपलं गेलं. आपल्या वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी लावला गेला त्या तुकोबरायाचा निर्वाणीचा दिवस, आणि त्या निमित्ताने ही कीर्तन माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे, शेतकरी जीवाकडे मिळालं. मी माझं परमभाग्य समजतो. विराम देतो. तुकाराम तुकाराम तुकाराम.